काली बिली नाही ना सगळे आम्ही निघालोय. महादेव रेडी पजू चला नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता किती वाजले? आता 2:30 वाजता. हा 2:30 वाजल्यात आणि आम्ही निघालोय वरती चढाई करायला. पब्लिक सगळे फुल तावात आहे आणि सगळे आम्ही चालत जाणार आहेत. A to Z चालत जाणार आहेत. आणि जो नाही चालू शकला त्याला आम्ही उचलून घेऊ. फक्त 100 रुपये त्याला उचला सर एकेकांना. चला पुढचा प्रवास पहिले. आता पुढे आपला पहिला काय प्रवास आहे? पहिली स्टेप का तिकडे जाऊन ते हे लाईनीमध्ये उभा राहायला लागेल ना? लाईनीमध्ये उभा, नंतर मग आपल्याला चेक इन देतील. हा नंतर मग आपला प्रवास चालू होईल आणि मग वरती जाऊ. ठीक आहे, चला बघू आता चेकिंग्स मध्ये काय काय होतं, किती टाइम लागतो, लाईन आहे की नाही. लेट्स सी. पहिला स्टेप आमचा असाच नाही होते का भाई, रस्ताच नाही माहित पोरांना. काय बोलायचा? हो हो काय हो रस्ता माहिती नाही का? निखलना है. हे बघा आमचा आता सफर स्टार्ट झालेला आहे. बरोबर 3 वाजता हा रूट आहे. आता कसा रूट जाईल वी गाईज डोंट नो, बट लेट्स सी. हे बघा हे खच्चर विच्चर पण आहेत. हे असं असं आता वरती चढसपर्यंत कुठल्या रस्त्याला जायचं वी डोंट नो, बट लेट्स सी. आता कोण पहिला गलपटतो? तुला काय वाटतं कोण पहिला गलपटल? पहिला गलपटला नाही पाहिजे. हा पण तरी पण आता आपण कसं कोणचं नाव घेणार? गेस मार ना. पंकज पंकज आजारी आहे म्हणून. हा हा ते तर आहे. कसं तो चालेल तरी चालेल. मला वाटतंय चौरसिया गणपटू शकतो. नाही चौरसिया पण चालेल. चौरसियाला काय वाटतं? चौरसिया क्या लगता है? गलपटेगा? नहीं नहीं, कौन जाएगा? इसका विकेट जाएगा पहला. देखो अमूल. अमोल मेरे को नहीं लगता अमूल जाएगा. अमूल कर लेगा. लेट्स सी लेट्स सी लेट्स सी. आता खरी चढाई चालू झालेली आहे ना. आता नक्कीच आता पूर्ण असं आम्ही जेवढं कानटोपी घातलेली, ग्लव्स घातलेले, स्कार्फ घातले, सगळं काय काढलंय, जॅकेट काढलंय आणि गरम व्हायला लागलाय. तर मग आता अशी चढाई झाली अशी. आता बघू कुठपर्यंत. हाफ एन आवर झाला आम्हाला चालून. काय काय दिस आहे बघा. आता मला लाईनीत उभा गेला. आय डोंट नो वाय. सगळे सिंगल लाईनी मध्ये गेले. घोडेवाले इथून गेले. हे बघा घोडेवाले सोडल्यात त्यामुळे सगळ्यांना सिंगल लाईन केलं. मतलब इंसान की इज्जत ही नहीं है ना. घोड़ी की इज्जत है, इंसान की नहीं. घोडे नाही ते खेचर की इज्जत आहे. आपली इज्जत एवढ्या मेहनतीने चालत होते आपण. चालेल त्याला जास्त विकेट द्यायला पाहिजे. काय बोला झालेली आहे. आणि हे इकडे काठवाले पीपल्स काठ. आणि हे इकडे अरे एकदा बोलतात आगे जाओ, एकदा बोलता लाईन में आओ. आलाच बघा हे सगळे घोडेवाले. सगळे घोडेवाले हे सगळे चालत वाले. हे आम्ही आमचे घोडे. अमरनाथची यात्रा आता पूर्णपैकी असं आम्ही सांगू शकतो चालू झालेली आहे. घोडे आणि इथून असं वरती चढायला आहे. हे बघा आता किती किलोमीटर मला माहित नाही. होली केव 11.75 किलोमीटर, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट बऱ्यापैकी चाललोय. तर बघू आता. हे बघा आमचं माणसं पुढंच आहे. त्या साईडला घोडेवाले, इथं मध्ये हे, आणि इथं चालायला आम्ही आहेत.
आता गरम व्हायला लागेल, फोटो बिडो काढा होता मला वाटतं सर, काढायला लागेल मला. डेंजर. आम्हाला तर चालायला पण जागा नाही बघ, कसे ठेवलं जागा, एवढी जागा, सगळं चालतं. सटकली ना, धक्काच देत नाही. बाकी जय. अशा प्रकारे एक डोंगर आम्ही पार केलेला आहे. आता दिसतात. आता हे 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 असे सगळे पार करायचे आणि आमची माणसं खरंच रेडी आहेत. 4 बॅगा घेऊन फिरतात. मी बाजूने एकच घेतली. 5 लोकांनी मी एक बॅग घेतली तरी चालला असता, पण मस्त चढण झाली. आता स्लोप येईल आणि हे बघा चढणीवरती त्रास होतो. वॉटरफॉल आलेला आहे. सर ओके. दुर्गा बी लाईक ओके ओके. हा एक बघा. विकी कुठे आहे? विकी मागे आहे ना. आता चिक्कल बघ खाली बाबो. आता इकडे उत्तरांचा आलेला आहे बघा. घोडे बिडे पाणी पितात. आता चिक्कल झाला ना, चिक्कल चालू होईल आता. ऑलमोस्ट 9 किलोमीटर्स मोर टू गो. काहीच वाटलं सरायला, एकदम भारी वाटलं सरायला. 3 डोंगर पार केले पण काय नाही, काहीच नाही, लंबी लागला. अजून चढू आम्ही, जाम आहे आमच्या. 3 दिवसात पोहोचू. 7 घंट्यात 7 घंटे होईल. 3 तासात गाईस पोहोचू. आता किती वाजल्यात? टाइम सांगा. 5:30 वाजल्यात. आता बघू 3 किलोमीटर म्हणजे जेव्हा आपलं 7 या 7 किलोमीटर उरलेलं असतील त्या टायमिंग आपण टाइम बघू. 8 पोहोचू. 9-10 पोहोचू. बसू जातो आपण. व्ह्यू पण बाप आहे ना. हे बघा व्ह्यू एक नंबर आहे. काय बोला. जय भोले शंकर. जय हर हर महादेव. हर हर महादेव. एक गोष्ट नोटीस केली आता. एक तर हा रस्ता आता खराब व्हायला लागलाय बरोबर. आणि जेव्हा ही लोक चालतात हे वजन घेऊन जातात, पण ते स्टेप बघ किती छोटे आहेत. छोटे माल. आपण या ढागा मोठ्या टाकतो. तर हळूहळू चाललो तर बिना थकता लवकर पोहोचू शकतो. स्लो स्टेप्स आहेत त्यांचे, पण ते कंटिन्यू आहेत. आले बघा. चला इधर स्लोप है, इतना से चढ़ाई है. मस्त आहे बट पूर्ण अख्खी अशी स्लोप आहे. अख्खी अशी चढाई स्लोप आहे अख्खा. बट हळूहळू चालत राहायचं, थांबायचं नाही. चढतोय आम्ही आता. काय बोलतो? अरे आमच्या मित्रांची आता दम लागला था ना, तर मग कोणाला तरी बॅग घेणं आहे ना. ऑलमोस्ट फुल स्लोप आहेत पण आजी बी चढतायत. बाकी जवान लोक घोड्यावरचे आहेत, आजी सगळे चालतायत. फुल डेंजर स्लोप आहेत. डेंजर. उभा राहिला की डायरेक्ट मागे जाईल माणूस. बोल विकी बोल. काय लय ठरलो आता. काय तूच बोलतो ना, मला बोलून देत नाही. बोल ना आता. मला बोलता येत नाही जास्त. 7.5 किलोमीटर बाकी अजून. देखो उधर लिखा है होली केव. इधर से हो गया 7.5. इधर से ना 7.5 है ना. कितना है आप बताओ. आपको तो रोज का है. कितना लंबा चाचा इधर से? 40. चाचा चच्चा कितना लंबा है? 16 किलोमीटर. पता नहीं इधर से कितना होगा. ये तो लिखा है. वो 7.5 लिखा है ना. 7 तो लिखा है इधर. अख्खी पाठ भरली माहिती आहे. पुढून लागता मी घालत नाही. बॅग वजन बेग मागून जातात.
येऊ द्या ना यांना वजन थोड़ा चलेंगे उतरताना मी एखादी पण नाही द्यायची मला. बाश हो गई मी आपला बऱ्यापैकी खाली आता आलतो मस्त हात चालू आहे. आज राहते आम्ही त्याला बस गलती केली भ्यायला गुन्हा नाही ऐकत तुम्ही लेडीज चालतं आपली शब्द अरे नोकरी लोक मजबूत चालतो डोकरा सुनते दमू नको आस्ते आस्ते बसू नको आस्ते आस्ते चाल बोलतो अरे चालतं ना ते घरी ना देऊ शकतो ते चालतं नाही चपले वाज चपले वर आहे रे आणलाय वा जिसकन डेअरिंग आजीच आहे तुझं आपल्या महाराष्ट्राचे पण होते खूप लोक आहेत ते पण मजबूत तर थंडी पूर्ण वाढायला लागलेली आहे. आम्ही पूर्ण जॅकेट विकेट सगळं कानटोपं सगळं घेतल्यात आणि टोटल रस्ता आहे 7.5 किलोमीटरचा बट 1.3 किलोमीटरची चढाई आहे आणि त्यानंतर मग रस्ता आहे जो प्लेन आहे. सो लेट्स आर फर्स्ट स्टेप की 1.3 किलोमीटरचा जो लक्ष्य आहे आपला तो पूर्ण करायचा. मग नंतर कशी चढाई आहे काय ते जे आहे ते बघून घेऊ. सगळ्यांचा फर्स्ट टाइम आहे म्हणून कोणाला काहीच माहिती नाही काय विषय आहे ना काय हसती एवढा स्लोप आहे का बंडी उभा नाही राहू शकत आहे. बेकार अरे तरुण बघ ना खालच्या धावत गेला ना तर थांबाचा पण आहे माणूस पाय सडकला काही गेला फार दमलो आवडी सर लय दमलो आता आम्ही. आणि थंडी पण अशी अचानक वाढली ना लय थंडी वाढली अचानक. 3 लेअर आम्ही 3 लेअर घातल्यान कपडा आता परत माझे 3 लेअर वाढले आणि लय म्हणजे खूप घाण स्टीप आहे. खूप म्हणजे डायरेक्ट स्टीपच आहे बोलू शकतात. इथं गाडी पण मुश्किल नाही चढेल. घोड्यांचा पाय सटकतानंतर गजर डायरेक्ट आले हल्लू चढतंय. मोस्ट 7.3 किलोमीटर चुको. हा आता तर काय समजत पण नाही किती उरले नाही किती नाही उरले बट थकलो आम्ही बसलोय थकलो असं डायरेक्ट असं वाटतं इथेच राहावं. जास्त वेळ बसला ना तर माणूस गारट्ट पण थंड पण होतो बॉडी म्हणून थोडा वेळ आता बसून लगेच निघायचं. आता ही लोक बघा आली ते जरा काजू बदाम काढ आपलं जरा बाहेर हे बघा आमची माणसा पोचली. बोल्या कसा वाटलं काय थकवा नाही थोडाफार जो थकवा येतो त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो बाकी काय नाही. बाकी त्रास होतो बाकी काहीच नाही. बाकी फुल एनर्जी आमच्यामध्ये. चला काजू बदाम करा आपलं कोणाकडे काजू बदाम खजूर फुल प्रोटीन आहे आपल्याकडे. पिशवी नाही घेतली ना नाही मग काढा ना शेट काजू काढा मस्त बॉडी गरम होईल. आमची सगळी पब्लिक आता भेटलेली आहे आम्हाला. बघा एक तर किती पुढे होते तुम्ही एक सगळ्यांना थांबलेलो पाहिजे. सगळे सर्व मित्रांना थांबत सगळ्यांचा जिम्मा आहे ना आपल्यावरती जबाबदारी आहे. यो आमचा आजार माणूस आजारी चालला ओके फॉर्म मध्ये आला आणला त्याला घेतला हे तू कुठे पुढे की मागे म्हणजे असेल पुढे तर ठीक आहे. काली बिलीला आहे ना तिकडे बसला आणि आता ऑलमोस्ट रस्ता आहे ना तो आपला काय बोलतात प्लेन आहे. स्टीप रस्ता नाही आहे. येस सो आता मजा येईल. आता आपण टाइमपास करता जाऊ. आता सर्व भेटलेत तर टाइमपास होणार मजा फटफट जाऊ. रस्ते छोटे आहेत पण आता होतील नॉर्मल मोठे. सर मिले सर किधर थे आप? जैन साहब किधर थे सर? Actually, I was while the pilgrimage. There was problem in walking, so I took time to reach you guys. And to solve the problem. Yeah, I solved the problem. Now let's move together. Okay. ओके सर जय हिंद सर. Head of you. जय महाराज कंटिन्यू. अरे हेड ऑफ यू बोललो ना मी पुढे राहणार तू मागे राहा. ब्लॉग बंद कर. बोले
बर्फानी बाबा की जय. हे बघा आता सगळी पोरं एकसाथ निघालेले आहेत. इथं आम्हाला बर्थडे भेटलेला गलपाटलेला तिथं पहिले हरवलेली, आता सगळी मुलं भेटले, सगळे भेटले, सर्व ग्रुप एक झालेला आहे. येस. आता फक्त आमचं तो कुठे गेला परत. काल हर कष्ट हर दारिद्र्य हर कष्ट हरा हर हर महादेव. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. आमची माणसं खरं एरी आहेत. तो दुर्गा आता कुठं गेला आम्हाला ते पण नाही माहिती. मला फोन नाही आला भाई. मी कुशाला फोन करते तो फोन नाही उचलत. चारती लोक वरती गेली. दुर्गा खाली आहे की वरती दुर्गा आम्हाला ते पण नाही माहिती. आता पहिल्यांदा शोधणं लागेल. तो नवीन स्ट्रगल. लाईन लागली बघा, डायरेक्ट ट्रॅफिक. आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय. बरारी टॉप आहे बघा, हा दिसतोय. हा बरारी टॉप आणि त्याच्या मागे हा सुंदरसा व्ह्यू बघू शकतात. किती भारी वाटते. नेचरचे मजा घेता घेता आता मी पोहोचलोय बरारीला. हा वन ऑफ द हार्डेस्ट स्पॉट, म्हणजे वरती पोहोचायला स्लोप आहे. लय डेंजर स्लोप होते पण पोहोचला इथे. आता इथून नंतर मग ऑलमोस्ट रस्ता ऑलमोस्ट प्लेन आहे. हा येतो इथे अर्धी लोक आमची जी मागे पुढे झाले ते मीटअप पॉइंट इकडेच. आता कुठे भेटतील आम्हाला ते बघायला लागेल. ऑलमोस्ट 70 to 80% वी हॅव कम्प्लिटेड. आणि आता जायचंय पुढे. आता 5 किलोमीटर आमच्याकडे उरलेला आहे. आणि हे बघा घाण चिक्कल आणि धूल, कारण का रस्ता अख्खा हे झालेला आहे. आता पुढे जाऊन घोडेवाले वेगळे होतील आणि चालणारे वेगळे होतील. आम्हाला जरासा शॉर्टकट भेटेल आणि या लोकांना लॉंग कट. आणि दुसरी गोष्ट की हे बघा मास्क घालून घेऊन या, एवढी धूळ उडते ना काय सांगू. पूर्ण हालत खराब होते. आम्ही मास्क घेतलेले आमच्याकडे पहिल्यापासून होते म्हणून ठीक आहे, नाहीतर अख्खी धूल तोंडात येतो. बेकार बेकार. आमची गडी सगळी आहेत आता मागे. गडी एक एक बाद होत आहेत. हार मानले, टांगे टाकलेत त्यांनी. नाही होईल आता. आता घोडेवाला सगळं खालून जातील आणि बाकी जे चालणारी लोक असतील ती वरून. तर टेन्शन, धूल तरी थोडी कमी होऊन जाईल. दिसतात घोडेवाले खालून आणि माणसं वरून. आता तिकडे बाबा बर्फानीचे केव्ह. आणि हा जो रूट दिसतोय हावाला, हा रूट आमचा आहे. आणि जो इकडे रूट आहे हावाला रूट, हा पेलगामचा रूट आहे. जो पेलगाम वरून लोक आलात. आणि हावाला रूट आहे तो आमचा रूट आहे. तर आम्हाला जस्ट 3 किलोमीटर्स आहे. आणि तिकडून किती आय डोंट नो. तिकडून घोडे बिडे पण बघा, खालून घोडे येतात आणि वरून रूट आहे. तसंच आमचा पण सेम असंच आहे. वी आर जस्ट क्लोज. 2 किलोमीटर उरला असेल आमचा. आणि आम्ही रात्री 2 वाजता घरात त्या रूम मधून निघालोय. आणि 3 वाजता लाईनीमध्ये उभं. 3 वाजता आम्ही ट्रेक चालू केला. पण 2-3 ठिकाणी आम्ही थांबलोय. एक ठिकाणी कॉफी पिली, काय नाश्ता नाही काय नाही, हेच चाललंय. आणि हे बघा लोक आमची जिरली, सगळ्यांची जिरली ना. एनर्जी आहे. नाही जिरली नाही. चला पला फक्त एवढंच की चढण बघून थोडी पला 2 किलोमीटर पल. आता पटकन 2 किलोमीटर करू आणि मग बसू. ते जाऊ. तिथं आहे महाकालिका मंदिर. आणि इकडून जास्त लांब नाहीये, इथून गुफा दिसतीये. द फर्स्ट व्ह्यू ऑफ गुफा. कैसा ओके ना. नाही ओके. तू काय चल मग. हे बघा पोहोचलोय ऑलमोस्ट आम्ही.
आणि कुशल पण लय स्ट्रगल करते. दाखव थांबा. आणि हे लोक असे मध्ये येतात ना, डेंजर येते हे लोक, चालून नाही देत माहिती हा बघ. काय भाई कुशल, ओके ना? चल मग चल, झाला पोचला, थोडासाच बाकी आहे. कम्प्लीट तर करायचंच आहे, एवढं काही येणार आपण इथपर्यंत मारवाला. आता ना इकडचा ना तिकडचा रस्ता आहे, हा तिकडचाच रस्ता आहे हे नाही माहिती, पण तोच आहे आता. तो पेलगाम तिकडं, बालटा तिकडं, तो एकत्र होऊ दे. पुन्हा घोडा करू शकत नाही, काय करू शकत डायरेक्ट तिकडच जायचं चालून. आता पोचू तिथं डायरेक्ट. नुसतं तुम्हाला घोडे, किती घोडे आहेत, एवढे सारे घोडे आहेत ना की असं वाटतं ते मराठा आणि मुघलांचे वॉर चालत आणि सगळे एका साईडला उभे आहेत आणि युद्ध चालू होईल, त्यानंतर सगळे निघतील या हिशोबाने असं वाटतात बघा ते. फायनली वी गाईज आवर हियर. आम्ही पोचलो. काही लोकांनी आपले लिमिट क्रॉस केल्यात, काय चालले. लास्टची स्टेप तर भाई डेंजर होते. काय असं तर काय भाई नको नको, पण सगळ्यांनी हळू करत केला. करू कारण का करायचं आहे, केला. आणि वी गाईज आर हियर. आणि हा बघा समोर जस्ट 1.5 किलोमीटर, हे बघा जस्ट 1.5 किलोमीटर. हा तीच जागा आहे जिकडे शंकर आणि पार्वतीला अमरकथा सांगितली, ती ही जागा आहे. पोचलो इकडे. आणि इकडे पुढे गेला ना, पुढे तर इथे लॉकर्स आहेत. लॉकर नंबर 2 आणि 3 जर ते केवच्या जवळ आहे, तर मग तिथे तुम्ही तुमच्या पायच्या बॅगा बिगा ठेवू शकतात. आणि तिकडेच तुम्हाला फोन आणि सगळं काय तुमचं जे पण गोष्टी असतात तिकडेच तुम्हाला ठेवून मग दर्शन घेऊन मग परत त्या लॉकरकडे यायचं. सो आम्ही आता बॅगा आता फ्रेशन अप होऊ आणि त्यानंतर मग बॅगा ठेवू आणि मग दर्शन करू. नंतर भेटूया. हे वाटतं तेवढा जवळ नाही, अजून दिसायला तर इथे समोर दिसतंय. गुफा समोर दिसते पण नाही. नवस चालला हो. नवसाला पण माणसाच्या हालण्यात असेल. बघ ना 10 वाजता गुफा बाजून द्यायचं नाही. बघा जवळ दिसतं सगळा, पण ताकद नाही अंगात. बेकार परीक्षा. हा बेकार म्हणजे बेकार. ऐक नाही, जाऊ दे, आम्ही परीक्षा पास झालो. पास अजून 1.5 तास चालायचं आहे. चल करू ना पास. करू आता. ताकद नाही ना, काय खाल्लंय, फक्त पाण्यावरती आहेत पोरं. काजू बदाम बस. चलो बसू. काय बोलतस? काय नाही, अजून आता जे आहे ते पार करू आणि दर्शन घेऊ, आणि मग तिथे जाऊन लंगर मध्ये जेवू का? लंगरमध्ये जेवू, आराम करू. अर्धा तास तरी आराम. आणि मग पुढच्या वाटेला निघू. ठीक आहे, लेट्स गो. लास्टचा दर्शन आहे बघा. पुढे मला कॅमेरा ठेवा नाही. द नेक्स्ट डे. मॉर्निंग गाईज. काल आम्ही येऊन जसं झोपलोय ना, आमची चार्जिंग बिजिंग काय नव्हती फोनला, तर आम्ही ब्लॉग पुढे केलाच नाही. पण कसा होता प्रवास? प्रवास एकदम चांगला होता. चांगला होता? देवाचा प्रसाद आलाय पूर्ण हा, पूर्ण बॉक्स भरून. आता तिथे भेटत नव्हते, मागवलं आम्ही नव्हते तुमच्यासाठी. बघा खास तुमच्यासाठी. बघा हे बघा, फुल बॉक्स भरून आला प्रसाद. काय प्रवास कसा होता तू सांग? प्रवास खूप सुंदर होता. हा, थोडा चढणीला त्रास होता. थोडा जास्त होता पण खूप थोडाच जास्त. बोलायला खूप लागेल. चढण होती. पण मजा आली. दर्शन तर खूप छान झाला. अजून काय बोलायला तुला? नाक पण लाल झाला. नाक आग तोंड बिंड सगळं, त्याचा नाक लाल झालाय. तोंड सगळ्यांची हालत खराब झाली. कारण काय एवढा धूळ आहे ना. रात्री पण जेवला पण नाही. कोणी येऊन जेवलं पण नाही. तू जेवला, बाकी कोण नाही जेवला, सगळं झोपलं. ते जाऊन झोपलो ना आम्ही डायरेक्ट. दर्शन चांगलं झाला, फटफट झाला 10-15 मिनिटात. फक्त 25 मिनिटं 25. स्ट्रगल. मी तुमच्या पुढे होतो बाळा. आपल्यासाठी 25. आमच्यासाठी 25 गेले. यांच्यासाठी 25, मला 10-15 लागले. मला मस्त 2 कबुतर पण भेटली जोडीवाले. आम्हाला पण भेटली. खूप छान दर्शन झाला. 2 कबूतर भेटले. काय सांगू, आम्ही हा ब्लॉग एंड करायला विसरलो, पण आम्ही परत ब्लॉग एंड करण्यासाठी आलोय. आणि बघा चालच चाललाच आपले.
निघाले आता 4 किलोमीटर लांब आमच्या इकडून बस आहे. तर बस करण्यापर्यंत जायचंय. 1-2 किलोमीटर आम्ही कंटिन्यू चाललोय. कुठे बसवला तो आपला नाहीये. हे बघा गाला घोडे कसं चालवता माणसानी एवढ्या बॅगा बिगा घेऊन रे. हा बघा हा पोरगा, हा 19 वर्षाचा पोरगा आहे. तुझं काम करतोय सामान उचलायचा. परिस्थिती लोकांना काही करत तेवढा पोरगा आहे तरी पण तो काम करतोय. 1 महिना झाला तो इथंच आहे. तेच काम करतो. गेल्याची बस कुठला. अरे आपला मनातून खाली आलो पण ब्लॉग एंड नाही केला ना आपण. करायचं की नाही करायचं ना. करायचं. स्टोरी पण तर ऐकायची आहे. हा आपल्याला शायरी पण मारणार आहे. यस तो आगे जाके बस में जब अपनी हालत वैसी हालत नहीं. ठीक है राइट हो चुके हैं, सामान लेके हम लोग 1-2 किलोमीटर चल चुके. मॉर्निंग का जॉगिंग हो रहा है. ए मैं बोलूंगा काय बोलणार आहे तू. इरादे बनकर टूटते टूट के भी करते. इरादे बनकर टूटते टूटते बिखरते. अमरनाथ वही आते हैं जिन्हें बाबा बुलाते. हर हर महादेव. जय. बाकी एंड आम्ही जरासा पुढे जाऊन करू कारण का पाचू पण एक स्टोरी सांगणार आहे आणि एक शाही याच्याकडून बाकी आहे. पण आम्ही खूप चाललो. अमरनाथला ताकद नव्हती. काय रे विकी, एक पाऊल टाकायला असं वाटत होतं की बाबा काय करतोय, काय कापत. 3 तास झोपलो. 2 तास झोपून 3 दिन 2 घंटा सोयाचा 2 तास झोपून जे आम्ही चढलो 16 किलोमीटरला आम्हाला 10 तास लागले चढायला. एवढा स्लो होता ना तो. डेंजर. हाइट जास्ती होता. ट्रेडमिल का इंक्लाइन भी काम नहीं आएगा. और उसका भी 3x 90 डिग्री. डेंजर. हे यांचं वेल्डच चाललंय असतं. लोकांना इज्जतच नाही. आणि लिटरली आमची ताकद नव्हती पायरी चढायची अमरनाथची. पण हळूहळू चढलो. आम्हाला तिकडे 2 कबूतर पण दिसली. आणि अमरनाथ यात्रा चढलो वरती. त्या टायमिंगला आमच्यापेक्षा जास्त थकवा तिथे निघून गेला होता. बरं वाटायला लागलं की बाबा आपण चढलो. काय रे एकदम बरं वाटलं. आपण येतच नव्हतं. हिंमत नव्हती होत. पायऱ्यापाशी गेलो मी नव्हतो जाऊशा वाटत. गेलो तिथून दर्शन घेतलं तेव्हा बरं वाटलं मला. बरं वाटलं. ताकद आली जरा अंगात. आणि परत खाली उतरलो. मग जाऊन जेवलो आम्ही. जेवलो तेव्हा. मग जेवल्यानंतर परत आम्ही उतरायची वाट घेतली. खाली हळूहळू परत उतरलो. जय बाबा बर्फानी की जय. हर हर. इझी नाहीये गाईस पण या एकदा डेफिनेटली ट्राय करा. पायी चालत करा. पायी जावा. पुढे भेटतो. थकलोय. 4 किलोमीटर झाले. आम्ही काल खूप थकलो होतो. कालचा ट्रेक आमचा असा होता की आम्ही इथे येऊन कधी झोपलो आम्हालाच नाही माहिती. 8 नंबर आपला स्टिकर नाही लावला. जेवलो पण नाही आम्ही. काही नाही केलं. तसंच येऊन झोपलो. सरळ सकाळी उठलो तर मग परत आपला दर्शनचं सांगायचं झालं तर दर्शन खूप चांगलं झालं आपला. ते जाण्याची असं मध्ये वाटत होतं नाही बस का नाही होणार होता आमच्याकडून. तर तरी पण बाबाचा आशीर्वाद असल्यामुळे मागे तर जाऊ नाही शकत. जाऊ शकत नव्हतो कारण का अर्ध्याची जास्त रस्ता पार केला होता. अर्धा पण नाही. अर्ध्यापेक्षा पण डबल केला होता. म्हणजे पूर्णच झाले जमा होता आमचा. आम्ही हरलो होतो पण देव आम्हाला हरवलं. देव नेतच होता पुढे. हम म्हणतो ना जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीते. आम्ही हरलो तर देवाने आम्हाला जिंकवलंय. हे बघा बससाठी थांबलोय. निघूया. ती अमर कथा राहिलेली ती सांगायची. तू सांग चल.
त्याची स्टोरी अशी होती की जी महादेवानी जेव्हा त्यांना अमरकडे सांगायची होती त्याने तेव्हा पहलगामचा रस्ता निवडला आणि त्या रस्ता निवडताना एक एक त्यांच्याकडे जे 5 रत्न होते ते एक एक रत्न ते त्यांनी तिकडे त्याग करत गेले आणि नंतर मग ती त्याग करत गेल्यानंतर ती कथा सांगायला जेव्हा बसले त्याच्यानंतर ती कथा असं होतं की ती कोणीच ऐकायची नव्हती आणि नंतर समजलं की 2 कबुतरांनी ऐकले. त्याच्यानंतर महादेवांना क्रोध न झाला, त्यांना असं वाटलं की मग त्यांनी ऐकले तर त्यांनी त्यांना अमर वरदान दिलं 2 कबूतर. म्हणून ती कबूतर अजून पण दिसतात. म्हणून ती कबूतर अजून पण ज्यांना दिसतात त्यांना असं समजलं जातं की ती अमर यात्रा त्यांना पावन झाली. जी आम्हाला सगळ्यांना दिसलेली आहे. काही लोक बोलतात की अमरनाथ यात्रेमध्ये या टायमिंगला पिंड पिघळली आहे, त्यामुळे आमच्या चौरसाला काहीतरी बोलायचं आहे. बोल. जो कहते हैं बाबा पिघल गए, शायद उन्होंने अमरनाथ यात्रा का अर्थ नहीं समझा. बर्फ का आकार बदल सकता है, आस्था और जगह नहीं. और तू क्या बोलना चाहता है? बोल. करता करे न कर सके, शिव करे सो होय. 3 लोग नवखंड में शिव से बड़ा न कोई. हर हर महादेव. बाकी वालों को क्या बोला आगे?